या ठिकाणी ललित कुमार चौधरी साहेब महाराष्ट्र शासन शासकीय आश्रमशाळा रोजंदारी अध्यक्षांनी या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि दादांना या सर्वांना मार्गदर्शन पण दादा या ठिकाणी करतील. दादांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जे आता जे अधिवेशन या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे, जे तब्बल 1 दिवस नाही 2 दिवस नाही तब्बल 4 महिने झाले. किती महिने आंदोलन झाले दादा? शिक्षण झालं की आपलं BSc D.Ed आमच्यात पण तशीच म्हणजे सगळी परिस्थिती आहे. अवस्था फार बिकट आहे. पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला हा लढा जर तीव्र करायचा असेल तर या अनुषंगाने सर्वांनी ताकद लावणं अत्यंत गरजेचं आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण एक या ठिकाणी बसा आणि आपल्याला विनंती आहे की आपण ह्यांना देखील मार्गदर्शन करावं. आणि दादा पाठिंबा पण द्यायला आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन पण करणार आहेत. पण तत्पूर्वी मी ऋषी पवार यांना विनंती करतो की आपण टेक्निकल मुद्दे जे आहेत या ठिकाणी मांडावेत. मी माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब थोड्या कामानिमित्त बाहेर गेले होते, ते येत होतो. मी आपली या ठिकाणी बॅटिंग केलेली आहे. त्यांच्या एवढी मोठी मला बॅटिंग काय जमत, कारण मला विदाउट माईक म्हणल्यानंतर पाटील साहेब जिंदाबाद काय. पण मलाही थोडं हे नाही, पण जेवढं जमतं तेवढं मी आपल्याला मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय बाकडे बाबा. धन्यवाद बाबा. चौधरी सर आपण बसून घ्या. मैदानी तोप म्हणजे बालाजी पाटील चाकूरकर साहेब. सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांना जरा फ्रेशनेस येऊ द्या की आपण आज नाशिक येथे एकदा मैदान उर्फ गोल्फ क्लब मैदान इथे आज आपण उपस्थित आहोत. तर आज बाबांनी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलंय. सकाळी चाकूरकर पाटील साहेब यांनी सुद्धा बाबांचा सत्कार करून व्यवस्थित सगळ्यांना संबोधित केलेला, व्यवस्थित सगळ्यांना इथे म्हणजे 4 दिवसामध्ये सगळ्यांना व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर आता आपण ज्या काही प्रोसिजर केलेल्या आहेत या टेक्निकल बाबींचा मी थोडक्यात उल्लेख करतो. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब थोड्याच वेळात इथे उपस्थित राहणार आहेत. तर त्याच्या अगोदर आपल्याला इथे की आपण कुठे कुठे पाठपुरावे केलेले आहेत, कशा प्रकारे आपल्याला इथे नियोजन पुढचं चालवायचं आहे आणि इथं कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे, कुठे कुठे पत्रव्यवहार केलेला आहे याची मी थोडक्यात लाईव्ह द्वारे आणि तुम्ही इथं उपस्थित आहेत त्यांना मी एक थोडक्यात माहिती सांगतो. आपण वरिष्ठ पोलीस अधीक्षक मुंबई नाका इथे आणि मुंबई आपल्या नाशिक महानगरपालिका इथे जागेची परवानगी प्लस जे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आहेत इथे जे सुधीर पाटील साहेब आहेत त्यांनी आपल्याला जवळजवळ 1.5 तास देऊन आम्ही त्यांना विषय समजून सांगितलं की बाबा सर हे नाशिकचं आंदोलन नाशिकच का ठरवण्यात आलं, याच्या पाठची पार्श्वभूमी काय, याच्या पाठीमागे 1 वर्ष हे कसं चाललं आंदोलन, इथं नाशिकच का ठरवलं गेलं, सांगलीचं उपोषणाच्या जेव्हा उपोषण झालं, जेव्हा उपोषण सुटलं त्याच्या अनुषंगाने इथं जेव्हा प्रेस कॉन्फरन्स माननीय उदय सामंतजी यांच्यासमोर जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली, पूर्ण प्रशिक्षणार्थींसमोर प्रेस कॉन्फरन्स झाली, तर त्यासमोर तिथं नाशिक हे ठिकाण ठरवल्यामुळे हे इथं नाशिकमध्ये आलेलं आहे. याची पूर्ण पार्श्वभूमी त्यांना समजून देतात. ते म्हणले आम्ही आमच्या वतीने पोलीस विभागाच्या वतीने तुम्हाला कोणतेही अडचण येणार नाही, तुम्हाला पूर्ण प्रकारे सहकार्य केलं जाईल असं त्यांनी ग्वाही दिली. त्याच प्रकारे आपण त्यानंतर कौशल्य विभाग सहाय्यक आयुक्त जे बेस ग्राउंड आहे जिथनं आपलं पुरं कोकण आयुक्ताला जातं त्यांचं सुद्धा पत्र आपल्याला आता जस्ट प्राप्त झालंय सकाळी. त्यांनी आपलं आयुक्त लेटर कौशल्य विभाग, रोजगार उद्योजकता आणि कोकण विभाग CBD बेलापूरला सकाळीच मेल केलेला आहे. त्यांना सुद्धा आम्ही काल तिथे भेटलो. रिसे साहेब ते मीटिंगमध्ये होते बाहेर. ते मीटिंगमध्ये असल्यानंतर आपले राज्याचे अध्यक्ष निलेश वसावे सर यांच्या इथं ते पहिले सहाय्यक आयुक्त होते, त्यांची ट्रान्सफर नुकतीच इथं झाली होती. रिसे साहेबांना तिथं लक्षात आलं ऑफिसला की निलेश वसावे सर माझ्या ऑफिसला आलेत. त्यांनी स्वतः कॉन्टॅक्ट केला की निलेश सरांना की मी निलेश सर जिथं तुमचं उपोषण आहे तिथं मी भेट द्यायला येत आहे, तुम्ही कुठं तिथे लगेच या. आम्ही तिथनंच लगेच